बीड जिल्हा कारागृहात रबरी बॉलच्या माध्यमातून अंमली पदार्थ फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहेत। 4 दिवसांपूर्वी ही घटना घडली असून काही अज्ञात तरुणांनी कारागृहाच्या आवारात गांजा असलेला एक रबरी बॉल फेकला। या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे। रबरी बॉलमध्ये असलेला गांजा वाटून घेण्यावरून कैद्यांमध्ये मोठा वाद झाला। हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका कारागृह कर्मचाऱ्यालाही कैद्यांनी धमकावले। या गंभीर प्रकरणानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले या कैद्याचाही समावेश आहे। दरम्यान या घटनेनंतर खोक्या भोसलेची तातडीने संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। गांजा फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत। दिनांक 10/8/2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास कारागृह बीड या ठिकाणी असलेले बलभीम किसनराव चिंचाने सुभेदार आहेत। त्यांना जे न्यायाधीन बंदी आहेत श्याम बाळू उत्तमराव पवार, वसीम खान अफजल खान पठाण, यमराज धरमसिंग राठोड, सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजा सापडल्याचं त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं। त्यावरून आम्ही एक महसूलचे अधिकारी पोलीस आणि एक त्या ठिकाणी पंचनामा केला। पंचनामा करून दिनांक 10/8/2025 रोजी चिंचाने कारागृह सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि हा गांजा कोणी बाहेरून फेकला, काय झाला याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही सुद्धा करत आहोत आणि सदर गुन्ह्याचे जे काही संशयित आरोपी आहेत फेकणारे त्यांचाही आम्ही तपास या ठिकाणी करत आहोत। NTV न्यूज मराठी बीड।